आता यानंतर एबीपी माझाची या संदर्भातली भूमिका काय आपण जाणून घेणार आहोत। आमच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक आपल्याला सांगतील। पूर्वी आज सरकार आणि मनोज जरांगे या दोन्ही बाजूंनी अतिशय सकारात्मक वातावरण पाहायला मिळालं। हेच आजच्या दिवसाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणता येईल। ना फार चिथावणीखोर भाषा, न शिवीगाळ, न आंदोलकांना विनाकारण भडकवण्याचा प्रयत्न दिसला, न सरकारकडून जरांगेंवर टीका होती, न कमी लेखण्याचा प्रकार होता। उलट शक्य तितका मान सन्मान देत दोन्ही बाजू सहकार्य करताना दिसल्या। पहिल्यापासून असलेला ट्रस्ट डेफिसिट म्हणजेच अविश्वास काही प्रमाणात तरी भरून निघालेला दिसला। अर्थात तो तसाच राहील याची खात्री कोणीही देऊ शकत नाही आणि किती काळ राहील हे सुद्धा कोणी सांगू शकत नाही। नाही म्हणायला संध्याकाळच्या भाषणात जरांगेंनी सरकारवरच दुकानं बंद ठेवल्याचा, आंदोलकांना पाणी न मिळू दिल्याचा, रोहित पवारांनी केलेल्या आरोपांचा पुनरुच्चार केला। नाही म्हणायला ही फायनल फाईट असल्याची घोषणा सुद्धा जरांगे पाटलांनी केली। नाही म्हणायला सरकारच दोन समाजात तेढ निर्माण करतंय असा आरोपही त्यांनी संध्याकाळी केला। नाही म्हणायला आंदोलकांचा लोंढा एवढा मोठा होता की मुंबईकरांना काही काळ कोंडीला सामोरं जावं लागलं। त्यातही कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी आंदोलक ते पोलीस प्रशासन सर्वच पातळीवर घेतलेले कष्ट दिसत होते। त्यामुळे थँक्यू मुंबई पोलीस आणि आंदोलकही। मुंबईत येण्यासाठी समर्थकांनी मनोज जरांगेंवर विश्वास ठेवला। मुंबई सुरळीत ठेवण्यासाठी जरांगे पाटलांनी समर्थकांवर विश्वास ठेवला आणि सरकारनं जरांगेंवर विश्वास ठेवला, एवढं तरी आपण नक्कीच म्हणू शकतो। पण चर्चेतून, संवादातून सर्वांचं समाधान होईल असा तोडगा लवकर मिळाला नाही तर सहकार्याचं संघर्षात रूपांतर होईल याची झलकही जरांगेंच्या भाषणात आज संध्याकाळी पाहायला मिळाली। पूर्वी धन्यवाद सरिता। आणि याबरोबरच 0 आवर मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया। पाहत रहा एबीपी माझा।